अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामानं आता वेग घेतलेला आहे। तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती मिळतेय। डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड झालेला आहे। फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर करण्यात तपासाला आता वेग आलेला आहे। एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे। पुराव्यांमुळे खरात भोवतीचा कारवाईचा फास अधिक घट्ट झालेला आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुकुल, 160 GBचे डिजिटल पुरावे सादर करण्यात आलेले आहेत। कशा पद्धतीने कारवाईचा फास त्याच्या भोवती अधिकाधिक घट्ट होतोय? अशोक खरात याच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सर्व गुन्ह्यांच्या वेळी तपासणी केली जात आहे आणि ओकस प्रॉपर्टी इथे व्हिजिट देखील केली जात आहे। त्यामुळे त्याच्या विरोधातले जे काही व्हिडिओज होते किंवा इतर जे पुरावे आहेत ते सर्व पुरावे फॉरेन्सिक टीम आणि त्याचबरोबर सायबर टीम यांच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेले आहेत। त्याचं वेगवेगळं वर्गीकरण देखील करण्यात आलेलं आहे। साधारणतः 2 ते 3 पेनड्राईव्ह आहेत, लॅपटॉप आहेत, OTG या माध्यमातून हे सर्व पुरावे संकलित करण्यात आलेले आहेत। काही पुरावे हे लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातले आहेत, त्याला A हा कोडवर्ड देण्यात आलेला आहे। तर काही प्रॉपर्टीच्या संदर्भातले आहेत, काही इतर जे पुरावे आहेत त्यांना इतर ABCD अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। हे सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर जे साक्षीदार आहेत पीडित यांचे जबाब देखील नोंदवण्यात आले आहेत। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।